नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे भोगी। तर आजपासून आपल्या सणांना सुरुवात होत आहे। तर आज भोगी आहे आणि उद्या मकर संक्रांत आहे। भोगी ह्या सणाला उपभोगाचा सण म्हणून पण ओळखला जातो। ह्या वर्षी संक्रांत वाघावर असून तिचे उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा, कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे। वासासाठी जायचे फूल हातात आहे व ती पायस भक्षण करत आहे। सर्प जातीचे असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे व ती पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे। तसेच आजपासून रात्र लहान व दिवस मोठा होईल। आपल्या तसंच संक्रांतीमध्ये ह्या संक्रांतीमध्ये असं लिहिलेलं पण आहे की दात घासू नये, वृक्ष गवत तोडू नये, गाई म्हशीच्या धारा काढणे, हे सगळं आज म्हणजे करायचंच नाही आपल्याला ही कामं। तर आज भोगी असल्यामुळे मी मस्त मार्केटमध्ये गेलेली भाज्या वगैरे आणल्यात। खूप प्रकारच्या भाज्या आता थंडीमध्ये ना खूप ज्या आपल्याला भेटत नाही भाज्या त्या पण आज ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यात असतात भाज्या तर किती छान भाज्या आहेत बघा। ह्या हिरव्यागार असं वाटतं आता शेतात नांदलेल्या आहेत। तर याच्यात तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। आता आमच्याकडे ह्या भाज्या खातात। वांग मी सहसा खात नाही म्हणून मी एकच वांग घेतलंय। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा। आज मी ना एकदम गावच्या पद्धतीत करणार आहे ही भाजी, कारण की आपण त्यात वाटप वगैरे टाकतो ना तर ह्या भाज्यांची चव आहे ना ही तशी लागत नाही। तर मी मस्त असं मिरचीचा ठेचा वगैरे करून टाकणार आहे याच्यामध्ये। हे बघा पहिला आता कांदा वगैरे एक कांदा घेतलाय आणि त्यात टॅमॅटो टाकले, एक छोटंसं टाकायचं टॅमॅटो आणि याच्यात वाटप वगैरे काही टाकायचं नाही। ही फक्त लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर। मी थोडा कढीपत्ता पण घेतलाय वाटपामध्ये त्या आणि त्याचं मस्त असं ना जाड मोठं वाटप करायचं आहे बघा। असं ठेचा करतो ना आपण त्या पद्धतीत, कारण की जास्त पण एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्याची, जराशी चव लागली पाहिजे लसूणची। आणि आपण असं अख्खा लसूण वगैरे टाकला ना तो कोण खायला बघत नाही लसूण। मी पण लसूण ना काढून टाकते बाजूला। तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी। तर असं टाकलं ना तर सगळ्यांच्या पोटात जातं ते लसूण, त्याची पेस्ट होते म्हणून। तर अशा प्रकारे मी सगळी मिक्स कर। आता बघा किती छान एकदम टॅमॅटो एक जीव झालेला आहे त्याच्यामध्ये। आणि याच्यात मसाला वगैरे टाकायचा नाहीये कारण की आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहे ना। तर तुम्ही किती तुम्हाला तिखट हवंय तसं तुम्ही टाका। आता मी 3-4 मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये। आणि भाजी पहिली सगळी कापून वगैरे बाजूला ठेवली, धुवून वगैरे स्वच्छ केली आहे, पण ती पाण्यामध्येच ठेवायची कारण की आपण वांगी घेतली ना तर वांगी अशी ठेवली ना बाजूला तर ती काळी पडतात। त्यामुळे बघा पाण्यामध्येच ठेवायचे अशा भाज्या। धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने, थोडं मिठाच्या पाण्याने धुवायच्या। नंतर मग अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये जे कांदा वगैरे मिक्स केले आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो त्यामध्ये कढईमध्ये ठेवायचं। सगळं व्यवस्थित पाणी गाळून घ्यायचं आहे त्याचं आणि नंतरच मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाका। आता गावचे लोक खूप तिखट खातात त्यामुळे ते जास्त मिरच्या घेऊ शकतात त्याच्यात। हे आम्ही घरी आमच्या जास्त तिखट खात नाही आम्ही, म्हणून मी 3-4 मिरच्या घेतल्यात। कारण की मिरच्यांमध्ये फरक असतात, तिखट मिरच्या वेगळ्या भेटतात, जास्त तिखटाच्या भेटतात। तर ह्या तिखटाच्या आहेत त्यामुळे मी 3-4च घेतल्यात कारण की खूप तिखट होईल मग। तर अशा प्रकारे सगळे भाज्या आता बघा एक जीव करून घ्यायचा यांचा मिक्स हलवून मस्त पळीने। आणि याच्यामध्ये थोडंसं तीळ पण टाकायचे आहेत बघा। मी तीळ वगैरे टाकले थोडेसे, म्हणजे तुम्हाला जास्त टाकायचे टाका, पण थोडेसे आपले दिसापुरते 1-1.5 चमचा टाकायचे। हां, जास्त भाजी असेल तुमची अर्धा-1 किलोची तुमच्या घरात जेवढे असेल तर तीळ थोडे जास्त टाका, अर्धी वाटी वगैरे असं। तर आता ही मस्त भाजी केली। आता मी याला 5-10 मिनटं चांगली झाकण टाकणार याच्यावर। आणि दरवाजा आपटला वाटतं, बाथरूमचा दरवाजा। आमच्या इथं खिडकीतून हवा येते ना तर बाथरूमचा दरवाजा आपटला जोरात। तर असो आता ही भाजी बघा 5-10 मिनटं मी वाफेवर ठेवलेली। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही अजिबात, हे तेल टाकून ते वाफेवरच शिजवायचे। पाणी टाकलं ना तर भाजी एकदम पाचट लागते। तर
नुसतं वाफेवर शिजवायची, खूप छान लागते. पहिले आपली आजी वगैरे होती ना आमची, तर अशा वाफेवरच शिजवायचे. हे आत्ता वाटप वगैरे करतो आपण, लावतो. आणि आता आम्ही इकडे कोकणी असल्यामुळे ना, तर खोबरं हे लागतंच, त्यामुळे तुम्ही बिना खोबऱ्याचं पण टाका, किंवा जर तुम्ही शेंगदाणे खात असाल तर शेंगदाण्याचे थोडे जाडे मोठं कूट करून टाका. म्हणजे त्याने काय होतं, एकजीव होऊन येतो त्याचा भाजीचा. आणि मग आता हे गरम गरम आहे, त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आणि याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवणार, म्हणजे त्यात ते खोबरं वगैरे मिक्स होईल, व्यवस्थित शिजेल. तर आज आणि आपण जे पण गोष्टी करणार, सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात पण आपण तिळच टाकायचेत, आणि जे आपण भाकरी चपाती करणार त्याच्यामध्ये पण तीळ टाकायचेत. म्हणजे आज प्रत्येक गोष्टीत तीळ टाकायचेत. सकाळी उठून आपण अभ्यंग स्नान करायचे सकाळी सकाळी तीळ टाकून. तर हे बघा माझी भाकरी किती मस्त छान फुगली, याच्यावर तीळ टाकलेले आहेत मी. तर अशा प्रकारे आज भोगीचा सण मी साजरा केला आहे. तुम्हा सर्वांना कसा वाटला माझा व्हिडिओ? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.